अतिशय महत्त्वाची अपडेट आहे हवामानासंदर्भातली। राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी असला तरी 21 ऑगस्ट रोजी अनेक भागात पावसाची शक्यता कायम राहणार आहे। हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजानुसार कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे। राज्यातील 4 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। कोकणात पालघर आणि मुंबईमध्ये हलका पाऊस तर ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे। सिंधुदुर्गातही मध्यम पावसाचा अंदाज असून या सर्व जिल्ह्यांमध्ये कुठलाही अलर्ट जारी करण्यात आलेला नाहीये। उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक या जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर नाशिक घाटमाथ्यावर हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली असून येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। पश्चिम महाराष्ट्रातील पुण्यात हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो। पुणे, कोल्हापूर आणि सातारा घाटमाथा परिसरात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे। मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्येही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। परभणी, बीड आणि नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, त्यामुळे येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यासाठी 21 ऑगस्ट रोजी म्हणजेच आज कोणताही इशारा देण्यात आलेला नाहीये, मात्र ढगाळ वातावरण निर्माण होऊ शकतं। एकूणच राज्यात सध्या पावसाचा जोर कमी झालेला असून पुढील काही दिवस चांगल्या पावसासाठी प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे। दरम्यान राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यात सुद्धा सध्या पावसाची काय परिस्थिती आहे ती सुद्धा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। पाहत रहा HPN मराठी न्यूज।